माझे नाव यशस्वी राजेंद्र आडे, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव, पोस्ट रोहिणी, राहणार राजदेरे। येथून मी या ठिकाणी आध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी आले। आई बाबांना म्हणजे असं खूप छान वाटतं, कारण आई वडिलांनी विचार सुद्धा केला नव्हता की एवढ्या लहान वयामध्ये एवढं शिकेल वगैरे। पण मी आमचे गुरुवारे राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त पारायण सौ सुनीताताई महाराज आंधळे तिसरीमध्ये यांचं कीर्तन ऐकलं, ते मला खूप आवडलं आणि मी ध्येय ठरवलं की कीर्तनकारच व्हायचा। माझ्या अभ्यासावरती मला कॉन्फिडन्स आहे। पहिलं कीर्तन करगावमध्ये 4 नंबर तांडा। स्टार्टिंगला खूप कमी लोक होते, पण ज्यावेळेस अर्ध कीर्तन झालं त्यावेळेस मग खूप लोक जमा झाले, कारण मग त्यावेळेस लहान होते ना मी, आणि मग खूप छान केलं म्हणून लोक एकदम जास्त झाले। खूप आनंद होतो। असं वाटतं की आई वडिलांचं जे स्वप्न होतं काहीतरी मोठं व्हायचं, ते म्हणजे आता थोडंसं व्हायला लागलंय असं वाटतं। ते म्हणतात की तू खूप छान कीर्तन करतेस, म्हणजे त्यांची पण इच्छा आहे, पण त्यांची तेवढी ही परिस्थिती वगैरे नाही ना। खेळावंसं वाटतं, पण पुन्हा मनात विचार येतो, पण आता जर खेळलं तर पुढं काही अवघड होईल, त्यापेक्षा आताच जर आपण अभ्यास केला तर पुढं आपल्याला सोपं जाईल। कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार, ये स्पर्धा मग भाग लिहिचो। ये कार्यक्रम जको सोनी मराठी वाहिनी पर हे वाळवचा सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजेने 1 एप्रिल येते सुरू हे वाळवचा, तम देखेन भूलो मत। कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार? 1 एप्रिल पासून सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता आपल्या सोनी मराठीवर।